जय शिवराय मित्रांनो. आणि आपण सध्या पुण्याला जात होतो. पुण्याला जाता जाता जलवाच्या गोठ्यावरती भेट द्यायला आलो. आणि नशीब की निलेश दादा नव्हते, पण म्हटलं गोठा बघावा. बरेच दिवस झाले गोठ्यावरती आलो नव्हतो, जलवाला बघितलं नव्हतं. तुम्हालाही दाखवतो. सध्या जलवाच्या गोठ्यावरती आहे. आतमध्ये जाऊ. निलेश दादांना फोन केला, पण ते बाहेर होते कुठेतरी. वेळ लागेल म्हणे, तुम्ही गोठ्यावरती जा, भेट द्या. बघा दावण सध्या. इकडं घाटाचा राजा हिंदकेसरी पक्षाबाई. आणि हे बरीचशी खरेदी नवीन दिसते दादांची. घोडा. आणि हा आपला सध्याचा चर्चेतला जलवा. जवळ येऊन देत नाही बघा. याच्या अगोदर आपण जलवाचा गोठा संपूर्ण दाखवला होता, पण आज काही कामानिमित्त पुण्याला चाललो होतो. म्हटलं जलवाला भेट द्यावा, निलेश दादांची मुलाखत घ्यावं. पण निलेश दादा सध्या बाहेर होते, त्याच्यामुळे दादा म्हटलं की जाऊन गोठ्यावरती तुम्ही भेट द्या. म्हटलं चालता चालता थोडीशी दावण दाखव, कारण बरीच वाढ झालेली आहे बैलांची. जलवा भाई सध्या आरामावरती. एक साधारण 3 फेऱ्याचं कोळ्याचं मैदान झालं होतं, त्या मैदानामध्ये जलवा पळाला होता. नखरे आणि जलवा यामध्ये ही खरेदी माझ्या मते नवीन आहे दादांची. आणि इकडे हे हा सध्या माझ्या मते कांड्यावरती पळतो. हा तर सगळ्यांना परिचित आहे, सगळ्यात जास्त बक्षीस मिळवणारा पक्षा. ही नवीन खरेदी. हा घोडा. अशी दावण सध्या आहे. आणि बऱ्याच कमेंट येत होत्या की निलेश दादाची मुलाखत घ्या, पण नशिबानं दादांची भेट नाही झाली. पुढच्या वेळेस नक्की दादांची मुलाखत घेऊ. आज फक्त जलवाला भेटायसाठी म्हटलं चला, कारण की जलवाचा गोठा हा पुणे महामार्गावरतीच आहे. एक अर्धा किलोमीटर अंतरावरती आतमध्ये जावं लागतं. आणि त्यामुळं म्हटलं चला भेट द्यावा, जलवाला तुम्हाला दाखवावं आणि गोठा पण दाखवावा. बऱ्याच मोठ्या प्रमाणात दावण सध्या गच्च भरलेली आहे. बाहेर पण तुम्हाला दाखवतो. जलवाला किंवा बाकीच्या इतर बैलांना ज्या गाईंचं दूध वगैरे आहे ते पण दाखवतो. त्यांनी जिंकलेलं ट्रॅक्टर ते पण दाखवतो. हा भाग बाहेरचा. हे ट्रॅक्टर तर माहिती सगळ्यांना. हे जलवानी जिंकलेलं घाटात. इकडं ज्या नेहमी जलवाला असेल किंवा बाकीच्या इतर पक्षाला असेल, बाकीच्या इतर बैलांना याच गाईंचं दूध जातं. इकडं अजून एक घोडी. अशा पद्धतीने आहे. इकडं जी रूम आहे ना, ही स्पेशली भरडा वगैरे तयार करण्यासाठी, म्हणजे जलवासह इतर बाकीच्या बैलांना लागणारं जे खाद्य आहे ते खाद्य इथूनच तयार होतं रोजच्या रोज. ही कुट्टी मशीन बघताय ना तुम्ही, याच कुट्टी मशीनमधून रोजच्या रोज कुट्टी करून चारा बैलांना दिला जातो. शेवट जाता जाता पुन्हा एकदा तुम्हाला बैल दाखवतो. याच्यात अजून एक वासरू दाखवायचं राहिलं मला. हे जे काळं वासरू आहे घरच्या गाईचं आहे हे. आणि फिटनेस बघा, फक्त एक माझ्या मते 8-9 महिन्याचं वासरू आहे. तब्येत बघा,
सगळ्याच बैलांची जर तब्येत बघितली तर किती आवाढव्य खर्च या बैलांवरती असेल आणि अंदाजात तुम्हीच सांगा ही दावण किती कोटी रुपयाची असेल. एक अंदाजा व्हिडिओ बघणाऱ्यांनी कमेंट करा खाली की जलवासह पक्षासह हे बघा जिव्हाळा यांचा, या दोन्ही बैलांना सोडून लावा कमेंटमध्ये करा की किती रुपयाची ही दावण असेल. सध्या पुण्यामध्ये सगळ्यात जास्त जर चर्चा असेल तर या दावणची, या गोठ्याची, या मालकाची आणि या जलवाची. तर असा आपला हा जलवाबाई आणि हे नवीन ह्या गाईचं वासरू, घरच्या गाईचं वासरू आहे. हा पण 12 महिन्याचा आहे. बैला वासरा जर बघितले तर एकदम गरम आणि तब्येतीनं जर बघाल तर फिटनेस एकदम जलवा जवळ येऊन देत नाही. बघा कसा करतो, मारायलाच बघतो एकदम. वासरू कसं करतंय. आता साधारण यांना रोजचा जर खर्च असेल तर प्रत्येकी एका बैलाला जरी धरलं तर 2-2 हजार रुपयापर्यंत, 1000-2000 रुपयापर्यंत खर्च असेल. बरेच गाडा मालक, बैल सांभाळ करणारे मंडळी व्हिडिओ बघतील. तुम्हीच सांगा तुमच्या बैलावरती तुम्ही किती खर्च करता. घाटाच्या राजाला दिवसभरातून किती खर्च होत असेल. वासरा बघू आपण. वासरा आणि बैला टोटल मिळून जर बघितले तर 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11, टोटल 11 आहे. आणि अशा पद्धतीने ही दावण एकदम भरगच्च आहे. आणि निलेश दादांची भेट नाही झाली, पण बऱ्याच जणांची इच्छा होती की दादा जलवाचा गोठा दाखवा, जलवाचा निलेश दादांची पण मुलाखत घ्या. पण दादांची मुलाखत आपण नेक्स्ट टाईम करू आणि विशेष करू. मोठी मुलाखत असेल, चांगली मुलाखत असेल आणि नवीन काहीतरी त्यांच्याकडनं आपल्याला ऐकायला भेटेल. कारण की आपण जी मुलाखत केली होती त्या मुलाखतीनंतर बरेच पारितोषिकं जलवाबाईंनी जिंकलेले, बरेच पारितोषिकं पक्षाने जिंकलेले आणि बरेच पारितोषिकं या इतर बाकीच्या बैलांनी जिंकलेले. मग त्यात 2 व्हीलर असेल, ट्रॅक्टर असेल, थार असेल किंवा बाकीचे इतर अजून बरेचसे पारितोषिकं घाटामध्ये जिंकलेले. आणि त्यात नव्यानं आता जलवाला ज्या पद्धतीने 3 फेऱ्याच्या मैदानासाठी निलेश दादा जलवाला सज्ज करताय, त्याला वेळोवेळी मैदानात बाहेर काढताय, तर आता पुढं त्याचं फ्युचर मोठं आहे. आणि बरेचसे हिंदकेसरी मानाचे जे मैदान आहे, हे मैदान आता येऊन ठेपलेले आहे. त्याच्यामुळे शक्यतो आपल्याला जलवा जास्तीत जास्त त्या भागामध्ये म्हणजे 3 फेऱ्याच्या मैदानामध्ये आपल्याला जास्तीत जास्त दिसेल यापुढे. तर हा होता आणि नक्की कमेंट करून सांगा किती खर्च एका बैलावरती गाडा मालक करत असेल. कारण की बैल सांभाळणं जोक नाही आहे. बऱ्याच जणांना वाटतं बैल पळतो, बैल कोट्यावधी कमवतो, लाखो रुपये कमवतो, पण बैलाला सांभाळणं इतकं सोपं नाही. ही दावण माझ्या मागे बघताय ना, रोजचे किमान 20,000 रुपये खर्च तरी या बैलांवरती होत असेल. तुम्ही कमेंट करून सांगा तुमच्या बैलावर किती खर्च होतो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.